मित्रांनो, बिग बॉसच्या घरातील नॉमिनेशन टास्क झालं आणि नॉमिनेशन टास्क मधनं 6 जण नॉमिनेट झालेले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यापैकी निक्कीला नॉमिनेट होण्याची शिक्षा दिलेली आहे. त्यामुळे निक्की ऑलरेडी नॉमिनेट होती. त्याच पद्धतीने आपल्याला आता आज कळणार आहे की बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जात आहे. बिग बॉसच्या घराचे ट्रेंड गेल्या 2 दिवसांपूर्वी काहीशे वेगळे होते. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती मी काय म्हणतो. गेल्या 2 दिवसांपूर्वी वोटिंग वेगळ्या पद्धतीने चालू होती आणि 2 दिवसांपूर्वी एक प्रकरण घडलं, तेच म्हणजे आर्या निक्कीच्या कानशिलात लगावली. जेवढ्या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात निक्की विषयी राग होता किंवा जे बिग बॉसचे चाहते त्यांच्यात निक्की विषयी राग होता, या सगळ्या लोकांनी आर्याला सपोर्ट केला. आर्याचं वोटिंग वाढवलं. तुम्हाला एकदम मोकळं सांगतो मित्रांनो की काल परवापर्यंत आर्या सगळ्यात बॉटमला चालू होती वोटिंग मध्ये, परंतु आत्ताच्या कंडिशनला आर्याने भरारी घेतली आणि ती 2 नंबरला जाऊन पोहोचलेली आहे. जो मी व्हिडिओ बनवतोय, ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकतोय त्यावेळेला. आणि आता मित्रांनो, नॉमिनेट सदस्य कोण कोण आहे आपण जाणून घेऊया. पहिले नॉमिनेशन झालेलं आहे निक्कीचं शिक्षेमुळे. त्यानंतर 2 नंबर नॉमिनेट आहे आर्या. त्यानंतर अभिजित सावंत देखील नॉमिनेट आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर या देखील नॉमिनेट आहे. तसेच वर्षाताई उसगावकर आणि वैभव चव्हाण हे 6 जण नॉमिनेट आहे. तर मित्रांनो, आत्ताच्या वोटिंग ट्रेंड नुसार घराच्या बाहेर जायला आर्या होती, परंतु आर्या सगळ्यात वरती पोहोचलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अरबाज नंबर 2 म्हणजेच वैभव चव्हाण. वैभव चव्हाण हे आज किंवा उद्या घर सोडून जाऊ शकतात, हे कन्फर्म आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोण गेलं पाहिजे नक्की कमेंट करून सांगा.